ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आंबेडकरी समाजाच्या ठिय्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जाहीर पाठिंबा। सिद्धार्थ जाधव यांनी आंदोलनकर्त्यांची घेतली भेट। पालकमंत्री खाडे यांच्यावर घणाघात। दलित वस्तीमध्ये शासन निर्णय डावलून बेकायदेशीर मनमानी मंजुरी मिळाल्याने समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्हा यांच्या वतीने जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। याला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सिद्धार्थ जाधव यांनी भेट देऊन पाठिंबा दिला। अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेतून शासन निर्णय डावलून बेकायदेशीर व मनमानीपणाने मंजुरी दिलेल्या वस्त्यांच्या कामाची चौकशी करावी व वंचित वस्त्यांना शासन निर्णयाप्रमाणे अनुदान देण्यात यावं, याकरिता आंबेडकरी समाजाच्या ठिय्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला। शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। यावर सिद्धार्थ जाधव यांनी बोलत असताना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यावर निशाणा साधत घणाघात केला। यावेळी समस्त आंबेडकरी समाज नेते सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, स्वप्नील बनसोडे, राजकुमार कांबळे, अरविंद कुर्णे, प्रवीण सरवदे, महेंद्र कांबळे, जयंत मगरे, परशुराम बनसोडे उपस्थित होते। समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं जे उपोषण चालू केलेलं आहे, आमचे बांधव सचिन कांबळे, तसेच खांडेकर आणि इतर माझे दलित मित्र मी ज्यात उपोषणाला बसलेले आहे, आज मला सांगण्यास अत्यंत दुर्दैव होते की आमचा पालकमंत्री, आमचा आमदार, आमचा मंत्री हा मागासवर्गीय आहे आणि मागासवर्गीय मंत्र्याच्या विधानसभे मतदारसंघामध्ये आज मागासवर्गीय लोकांच्यावर अन्याय होतोय, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। आमचे पालकमंत्र्यांनी विचार केला पाहिजे की आपण आज आहोत कुणामुळे। आज तुम्हाला खाडे साहेब कोण कशामुळे म्हणते जात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला आरक्षण दिलं आणि जी तुम्हाला संधी दिली, त्यामुळं तुम्ही आज आमदार मंत्री झालेला आहे। ह्याची फक्त पुण्य आहे तुमची नसून बाबासाहेब आंबेडकरांची। यात तुमचं कर्तृत्व शून्य आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज कार्यामुळं जो महाराष्ट्र शासनानं जो निधी दिलेला आहे दलित वस्तीमध्ये दलितांची प्रगती करण्यासाठी, दलित वस्त्यांची सामाजिक सुधारणा करण्यासाठी, त्या निधीचं अंधाधुंदपणे वाटप या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे। जिथं निधी नको आहे तिथं निधी डबल दिलेला आहे, जिथं निधीची गरज आहे तिथं निधीच दिलेला आहे। एखाद्या गावामध्ये काय अडचणी आहेत किंवा त्या गावामध्ये निधी कशासाठी पाहिजे, रस्त्यासाठी पाहिजे किंवा तिथं काय गटर बांधायचे आहेत का, तिथं काय समाज मंदिर बांधायचं आहे किंवा तिथं स्मशानभूमीमध्ये निधी पाहिजे, याची कल्पना खरं म्हणजे गाव कमिटीला असते, तिथल्या सरपंचाला असते, तिथल्या स्थानिक दलित नेत्याला असते। त्या दलित नेत्याचा विचार न घेता, त्या कुठल्याही गावातल्या कमिटीला न विचारता, या पालकमंत्र्यांनी जिथं स्वतःचे बगलबच्चे आहे त्या बगलबच्चे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी दुप्पट तिप्पट आज निधी दिलेला आहे आणि बाकीच्या ग्रामपंचायत किंवा ज्या दलित वस्ती आहेत त्या सगळ्या त्यांनी आज वंचित ठेवलेल्या आहेत। तर मित्रांनो, माझं असं सांगणं आहे की ज्या पद्धतीनं सचिन कांबळेंची जी मागणी आहे ती मागणीचा मी अभ्यास केला। त्यांनी आज ते काय स्वतःच्या मनानं सांगत नाही, त्यांनी हातात कायदा घेतलेला आहे, त्यांच्या पुढे घटना आहे, शासनानं बनवलेले नियम आहेत आणि मी आता पाहिलं, त्यांनी मला सांगितलं समजावून, प्रत्येक नियम डावलून त्यांनी आज निधी वाटप केलेलं आहे। तर या त्यांच्या कार्यपद्धतीला आमचा पूर्ण विरोध आहे आणि माझं आंबेडकर समाजाच्या वतीनं हे जे सचिन भाऊनी जे एक प्रकारचं जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाचा जाहीर पाठिंबा।